सी and C++ मधील कंडिशनल स्टेटमेंट्सच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्यात शिकणार आहोत एक स्टेटमेंट कार्यान्वित करणे, अनेक स्टेटमेंट्स कार्यान्वित करणे हे उदाहरणांद्वारे पाहू. आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपायही पाहू. यासाठी आपण उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10 GCC आणि G++ कंपाइलर वर्जन 4.6.1 वापरत आहोत. कंडिशनल स्टेटमेंट्सच्या परिचयाने सुरू करू. हे स्टेटमेंट कार्यान्वित होताना प्रोग्रामचा फ्लो नियंत्रित करते. हे कोणता कोड कार्यान्वित होणार ह्याचा निर्णय घेण्यास मदत करते. आपण कंडिशन्स ट्रू किंवा फॉल्स आहेत हे तपासू शकतो. त्यानुसार एक किंवा अनेक स्टेटमेंट्स कार्यान्वित करू शकतो. इफ स्टेटमेंटचा फ्लो समजून घेऊ. कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 कार्यान्वित होईल. कंडिशन जर फॉल्स असेल तर स्टेटमेंट 2 कार्यान्वित होईल. आता एल्से इफ स्टेटमेंटचा फ्लो पाहू. कंडिशन 1 जर ट्रू असेल स्टेटमेंट 1 कार्यान्वित होईल. कंडिशन 1 जर फॉल्स असेल तर कंडिशन 2 तपासली जाईल. कंडिशन 2 जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 3 कार्यान्वित होईल. कंडिशन 2 जर फॉल्स असेल तर स्टेटमेंट 2 कार्यान्वित होईल. चला आता प्रोग्रामकडे वळू. मी एडिटरवर कोड आधीच लिहिला आहे. आपण तो उघडू. लक्ष द्या ifstmt.c हे आपल्या फाईलचे नाव आहे. ह्यामध्ये दोन संख्यांची बेरीज करून काही कंडिशन्स तपासणार आहोत. हा कोड समजून घेऊ. ही हेडर फाइल आहे. हे मेन फंक्शन आहे. येथे a, b आणि sum ही तीन इंटिजर व्हेरिएबल्स घोषित केली आहेत. येथे युजरला इनपुट देण्यास सांगू. a आणि b च्या व्हॅल्यूज युजर एंटर करेल. त्या व्हॅल्यूज व्हेरिएबल a आणि b मध्ये संचित होतील. scanf फंक्शन हे कन्सोलवरील डेटा वाचेल. हे मिळालेला रिझल्ट दिलेल्या व्हेरिएबलमध्ये संचित करते. scanf मधील फॉर्मॅट स्पेसिफायर डेटाचा टाईप सांगते. येथे %d आहे, ज्याचा अर्थ आपण डेटा टाईप इंटिजरशी संबंधित आहोत. येथे a आणि b च्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत. मिळणारे उत्तर सम मध्ये संचित करू. नंतर रिझल्ट प्रिंट करू. हे इफ स्टेटमेंट आहे. सम 20 पेक्षा जास्त आहे का हे तपासू. कंडिशन ट्रू असेल तर सम इस ग्रेटर दॅन 20 असे प्रिंट करू. ह्या ओळींना कमेंट करू. हे रिटर्न स्टेटमेंट आहे. सेव्ह करा. प्रथम इफ स्टेटमेंट कार्यान्वित कसे होते ते पाहू. टर्मिनल विंडो उघडण्यासाठी कीबोर्डवरील Ctrl Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc स्पेस ifstmt.c स्पेस -o स्पेस if आणि एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा .if आणि एंटर दाबा. आपल्याला असे दिसेल एंटर द व्हॅल्यू ऑफ a and b. आपण 10 आणि 12 ह्या व्हॅल्यूज देऊ. आउटपुट सम ऑफ a and b is 22. सम इस ग्रेटर दॅन 20 हे दर्शविते. प्रोग्रामवर जाऊ. आपण दुसरी कंडिशन तपासू. ही कमेंट काढू. येथे कमेंट करू. सेव्ह करा.
हे एल्स इफ स्टेटमेंट आहे. सम ही 10 पेक्षा जास्त आहे का हे तपासू. कंडिशन ट्रू असेल तर प्रिंट करू सम इज ग्रेटर दॅन 10 अँड लेस दॅन 20. टर्मिनलवर जाऊ. अगोदरप्रमाणे संकलित करू. अगोदरप्रमाणे कार्यान्वित करू. आपल्याला असे दिसेल एंटर द व्हॅल्यू ऑफ a and b. 10 आणि 2 ह्या व्हॅल्यूज देऊ. आपल्याला असे दिसेल सम ऑफ a and b is 12. सम इज ग्रेटर दॅन 10 अँड लेस दॅन 20. प्रॉम्प्ट क्लिअर करा. प्रोग्रामवर परत जाऊ. ही आणि ही कमेंट काढा आणि सेव्ह करा. जर वरील दोन्ही कंडिशन्स फॉल्स असतील तर प्रिंट करू सम इज लेस दॅन 10. हे एल्स स्टेटमेंट आहे. कार्यान्वित करून पहा. टर्मिनलवर पुन्हा जा. अगोदरप्रमाणे संकलित आणि कार्यान्वित करू. हे असे दिसेल एंटर द व्हॅल्यू ऑफ a and b. 3 आणि 5 अशा व्हॅल्यूज देऊ. हे आउटपुट दिसेल सम ऑफ a and b is 8. सम इज लेस दॅन 10. काही सामान्य एरर्स पाहू जी आपल्यास मिळू शकते. प्रोग्रामवर परत जाऊ. ते सेव्ह करा. समजा इफ स्टेटमेंटच्या शेवटी सेमिकोलॉन टाईप केले. चला पाहू काय होते. सेव्ह करा. कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. अगोदरप्रमाणे संकलित करू. एल्स विदाउट अ प्रिव्हियस इफ अशी एरर दिसेल. प्रोग्रामवर जाऊ. ही सिंटॅक्स एरर आहे. इफ स्टेटमेंट हे कधीही सेमिकोलॉनने संपवले जात नाही. एल्स इफ स्टेटमेंटचे कार्य आधीच्या इफ शिवाय होऊ शकत नाही. ही एरर दुरुस्त करण्यासाठी सेमिकोलॉन डिलीट करा. सेव्ह करा. कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. अगोदरप्रमाणे संकलित आणि कार्यान्वित करू. a आणि b ला व्हॅल्यूज देऊ. 3 आणि 6 या व्हॅल्यू देऊ. हे आउटपुट दिसेल सम ऑफ a and b is 9. सम इज लेस दॅन 10. हाच प्रोग्राम C++ मध्ये कार्यान्वित करू. प्रोग्रामवर जाऊ. येथे काही बदल करू. कीबोर्डवरील Shift, Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा. फाईलला .cpp एक्सटेन्शन देऊन सेव्ह करा. हेडर फाईल बदलून आयोस्ट्रीम करा. येथे यूजिंग स्टेटमेंट समाविष्ट करा. सर्च फॉर अँड रिप्लेस टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा. प्रिंटफ स्टेटमेंटच्या जागी काउट स्टेटमेंट लिहू. रिप्लेस ऑल आणि नंतर क्लोजवर क्लिक करा. येथे क्लोजिंग ब्रॅकेट्स डिलीट करा. स्कॅनफ स्टेटमेंटच्या जागी cin स्टेटमेंट लिहू. टाईप करा cin आणि 2 क्लोजिंग एंगल ब्रॅकेट्स. C++ मध्ये ओळ वाचण्यासाठी cin फंक्शनचा वापर होतो. फॉर्मॅट स्पेसिफायर्स डिलीट करू. कॉमा आणि एम्परसँड डिलीट करू. कॉमा डिलीट करून टाईप करा 2 क्लोजिंग एंगल ब्रॅकेट्स. पुन्हा एम्परसँड आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स डिलीट करून सेव्ह करा. येथे क्लोजिंग ब्रॅकेट्स आणि कॉमा डिलीट करा. बॅकस्लॅश n आणि फॉर्मॅट स्पेसिफायर डिलीट करू. टाईप करा 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स. पुन्हा टाईप करा 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स आणि डबल कोट्स मध्ये बॅकस्लॅश n. येथेही आपण क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करू. आता पुन्हा ही आणि ही क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करू. सेव्ह करा.
कार्यान्वित करू. टर्मिनलवर जाऊन प्रॉम्प्ट क्लिअर करू. संकलित करण्यासाठी टाईप करा g स्पेस ifstmt.cpp स्पेस -o स्पेस if1. एंटर दाबा. येथे if1 आहे कारण ifstmt.c च्या आउटपुट पॅरामीटर if वर आपल्याला ओव्हरराईट करायचे नाही. आता एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा .if1. a आणि b ला व्हॅल्यूज देऊ. आपण 20 आणि 10 या व्हॅल्यूज देऊ. Sum of a and b is 30. हे आउटपुट दिसेल. Sum is greater than 20. आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. स्लाइड्सवर जाऊ. थोडक्यात या ट्युटोरियलमध्ये आपण if स्टेटमेंट उदाहरणार्थ if कंडिशन आणि else if स्टेटमेंट उदाहरणार्थ else if कंडिशन शिकलो. असाइनमेंट. a हा b पेक्षा मोठा की लहान हे तपासणारा प्रोग्राम लिहा. हिंट. if स्टेटमेंट वापरा. a, b किंवा c पैकी कोणती व्हॅल्यू मोठी आहे हे तपासणारा प्रोग्राम लिहा. हिंट. else if स्टेटमेंट वापरा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.